अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। अडणी खातारा ग्रामपंचायतीत तब्बल 90 बोगस मतदारांचा पर्दाफाश, तक्रारदार मनीष खैरे यांच्या तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष। पांढरकवडा तालुक्यातील अडणी खातारा गट ग्रामपंचायतीत अंदाजे 90 बोगस मतदारांची नोंद झाल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे। या संदर्भात अडणी येथील तक्रारदार मनीष टीकाराम खैरे यांनी प्रशासनाकडे सलग 3 वेळा तक्रारी दाखल केल्या असूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। मनीष खैरे यांनी सांगितले की ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत बोगस नावांची नोंद करून काही व्यक्ती निवडणुकीत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत आहेत। या संदर्भात आम्ही तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार केली, पण अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। या पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेल्या खास मुलाखतीत प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। तक्रारदार खैरे यांनी प्रशासनाला आवाहन केले की बोगस मतदारांची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अन्यथा लोकशाही प्रक्रियेवर लोकांचा विश्वास डळमळेल। विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे, तालुका प्रतिनिधी कुणाल पेंदोर। आज दिनांक 9/11/2025 रोजी आपण पांढरकवडा तालुक्यातील अडणी या गावी आलो आहे। हे गाव पांढरकवडा तालुक्यात येते। या ठिकाणी मनीष टीकाराम खैरे साहेब आहे। यांचं असं म्हणणं आहे का जे मतदान यादी आहे गावची, या मतदान यादीत असा खोळ आहे आणि खोळ असा आहे की एकाच ठिकाणी एकाच व्यक्तीचे 2-2 ठिकाणी मतदान यादीत नाव असल्यामुळं, आणि काही असं पण आहे का जे लग्न होऊन पण गेले, पिढ्या गेले आहेत, त्यांचं या गावात नावही नाही, कुठं दिसतही नाही, त्यांचे पण या गावात नाव आहे। म्हणजे जेणेकरून एक व्यक्ती किती जागी मतदान करते हा मोठा प्रश्न आहे। त्या संदर्भात त्यांनी आतापर्यंत 3 निवेदन प्रशासनाला दिले आहेत। तहसीलदार साहेबांना 3 निवेदन दिले आहेत आणि त्याचबद्दल त्यांनी एक स्मरणपत्रक सुद्धा तहसीलदार साहेबांना दिलं आहे। सदर अजूनही या प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज यादीत 90 नाव असे निघत आहेत का जे डबल नाव या ठिकाणी आलेले आहेत। 2 मतदारसंघात नाव आले। असं शासनाने याची दखल घेऊन या ठिकाणी कुठलेही असं होऊ नये व कुठलेही मतदान यादीत असं होऊ नये यासाठी दखल घ्यावी अशी यांची मागणी आपण सदर त्यांच्यासोबत चर्चा करत आहोत। भाऊ मनीष भाऊ, आपलं अपडेट इंडिया टीव्ही चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे। आपली जे भूमिका आहे, आपला जो तक्रार आहे, नेमकं आपण काय तक्रार काय पाहिजे? आमची तक्रार आहे बोगस मतदाराची। अच्छा, आमच्या इकडे आता 3 महिन्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक आहे। त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्या ग्रामपंचायतीमध्ये डबल आणि दुबार नाव आहेत मतदार, दोन्ही मतदार विधानसभेमध्ये, आणि या अनुषंगाने यामध्ये याचा गैरफायदा घेऊन निवडणुकीमध्ये घोळ होण्याची शक्यता आहे। आम्ही यामध्ये 19 जून पासून पाठपुरावा करत आहोत। यामध्ये आम्ही 90 नावं असे काढले आहेत जे बोगस मतदार आहेत। याची तहसीलदाराला 19 जून पासून पाठपुरावा करून आम्ही निवडणूक आयोग, तहसीलदार, SDO आणि सेक्रेटरी प्रिन्सिपल मंत्रालय याच्यापर्यंत आम्ही तक्रार दाखल केलेली आहे, परंतु कुठल्याही प्रशासनाने अजून याची दखल घेतलेली नाही। तरी आमची मागणी आहे की प्रशासनाने तात्काळ याच्यावर दखल घ्यावी व लोकशाहीची हत्या होऊ नये किंवा इथल्या जनमानसाला न्याय मिळावा याकरता आमचं हे निवेदन आहे। मला सांगा, संविधानिक जे दृष्टिकोन आहे हा कुठेही या ठिकाणी बसत नाही। संविधानाचा या ठिकाणी अवमान केल्याची भूमिका पण या ठिकाणी दिसून आहे। नेमकं एकाच व्यक्तीचे नाव जर 2 ठिकाणी असेल ते संविधानाचा एक विरुद्ध आहे, आणि त्यासाठी आज तुम्ही आवाज उठवला, आणि या आवाज उठून सुद्धा प्रशासनाने अजूनपर्यंत कुठली दखल घेतली नाही, हे तुमची खंत आहे। याबद्दल आता समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत, आणि तेच नावं जर ग्रामपंचायत आणि तेच तुम्ही जर पंचायत समिती, जिल्हा परिषद समिती, इतर मतदारसंघात जर दाखवत असाल तर एका व्यक्तीनं मतदान कुठं करायचं आणि किती करायचं यावर आपण काय बोलू, यासाठी काय सांगू शकता? आम्ही 19 जून 2025 ज्यावेळेस पहिली तक्रार दाखल केली त्यावेळेस आम्ही तहसीलदारांना पत्र देताना आम्ही कलमासहित निवेदन दिलं होतं, ज्यामध्ये असं तरतूद आहे की एकापेक्षा जास्त मतदारसंघामध्ये 2 नावं असू शकत नाही। जर 2 नाव असेल तर लोकप्रतिनिधित्व कलम कायदा 1950 चे कलम 31 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो। हा गुन्हा दाखल करण्याचा अधिकार फक्त मतदार नोंदणी अधिकाऱ्यालाच आहे। त्यांनी जर गुन्हा दाखल केला
आणि तो गुन्हा सिद्ध झाला तर अशा लोकांना 1 वर्षाची शिक्षा होऊ शकते. परंतु आम्ही आज तक्रार देऊनही याच्यावर कारवाई झाली नाही. तक्रार देऊनही कारवाई झाली नाही. परंतु आम्ही वारंवार भेट दिली असता आम्हाला फक्त आश्वासन मिळत आहे. तरी हे लवकरात लवकर प्रकरणात लक्ष देऊन याची तात्काळ कारवाई करण्याची मागणी आमची आहे. आम्हाला सांगा मनीष भाऊ, तुमच्या स्थानिक याला बीएलओ असतो. बीएलओ गावात असतो, त्याला पूर्ण गावातली माहिती येते, त्यांच्याकडे ते बीएलओचं काम दिले ते. त्या बीएलओच्या कधी लक्षात आलं नाही का? आजपर्यंत परिस्थिती अशी होती की कोणी सामोर येऊन या संबंधित बोलायला तयार नव्हतं. अच्छा. आज आम्ही सगळं तरुण मंडळींनी एकत्र येऊन याचा निर्णय घेतला की हे जे बोगस मतदार आहे किंवा हे फ्रॉड होत आहे ते कमीत कमी शासनाच्या लक्षात आणून यांना कमी करण्यात यावं. त्या अनुषंगानं त्या सुरुवातीचा जो बीएलओ होता त्या बीएलओनी राजीनामा दिला आहे. आता शुक्रवारी तहसीलदार यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की दुसरी ऑर्डर काढलेली आहे, परंतु आता दुसऱ्या ऑर्डरीत कुणाला बीएलओ म्हणून पद दिलं हे अजूनही समोर आलेलं नाही. पण ज्या बीएलओने हे केलं आहे, जे नाव त्यांच्या प्रशासनात यादीतून दिसत आहे, त्या बीएलओ काय आलं? अजूनपर्यंत ते लक्षात आलं नाही. राजीनामा दिला की काय दिला अजून त्यांनी स्पष्ट केलं नाही. फक्त दुसऱ्या बीएलओला ऑर्डर काढली एवढंच त्यांनी आम्हाला भेटीत सांगितलं. सदर भाऊचं म्हणणं आहे का जे काही मतदार यादीचे डबल नाव आलेले आहे, 2 ठिकाणी 2 मतदारसंघात जे नाव दिसत आहे, सदर मतदारसंघाचं एका ठिकाणी एका मतदाराचं नाव असावं अशी यांची मागणी आणि प्रशासनाने दखल घेऊन तातडीने या मतदारांची दुरुस्ती करावी अशी मागणी दिसत आहे. विदर्भ उपसंपादक विनोद मावरेसह करंजी सर्कल प्रतिनिधी पेंदोर साहेब, कुणाल पेंदोर साहेब.